मनोज जरांगे का 29ला उपोषणाला बसतायत, खरं तर हा त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. पण माझं एक आंदोलक म्हणून माझा एक समज आहे की त्यांना आता राजकारण करायचं. त्यांना कुणाला तरी उपमुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्री पदावर, मुख्यमंत्री पदावरून अजून कुठं, या कुणाच्या तरी कोणी असू शकतं XYZ. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला 28 ऑगस्टपर्यंत अल्टिमेट दिलेलं आहे. त्यानंतर ते 29 ऑगस्टपासून ते उपोषणाला बसणार आहेत. एकंदरीत जे काही प्रमाणपत्र आहेत किंवा प्रमाणपत्र रद्द झालेली आहेत यावरती अनेक जो आहे तो गदारोळ मातलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आहेत. काय सांगाल, म्हणजे आता 28 ऑगस्टपर्यंत मनोज जरांगे पाटलांनी अल्टिमेट सरकारला दिलेलं आहे. आता यामध्ये देखील सरकार त्यांच्याच बाजूने उभं राहील असं तुम्हाला वाटतं? हे बघा, हे सरकार त्यांच्याच बाजूचं आहे. हे सरकार त्यांच्यासाठीच आहे. सरकारनं जेवढे कायदे कानून, जे काही JR जे काय करायचं ते करून झालेलं आहे ऑलरेडी. मनोज जरांगे का 29ला उपोषणाला बसतायत, खरं तर हा त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. पण माझं एक आंदोलक म्हणून माझा एक समज आहे की त्यांना आता राजकारण करायचं. त्यांना कुणाला तरी उपमुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्री पदावर, मुख्यमंत्री पदावरून अजून कुठं, या कुणाच्या तरी कोणी असू शकतं XYZ. कोण विखे असू शकतात, अजून कोण असू शकतं. मुळात प्रश्न उरतोय असा की माझा ओबीसी आंदोलक म्हणून माझ्या जर ग्राउंडमध्ये मला बोलायचं म्हटलं तर ओबीसीचं आरक्षण आज रोजी पूर्णतः संपुष्टात आलेलं आहे. मुळात असं आहे, ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे. ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला आहे, त्या जातीत जन्माला येण्याकारणानं त्या माणसांना त्या क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळालं नाही, म्हणून मंडल आयोगानं त्यांना सामाजिक न्याय दिलाय. मग आता जर हे तगडे घोडे राज्यकर्ती जमात, कारखानदार, वतनदार, जागीरदार, सावकार, गावच्या मटका अड्ड्यापासून, गुटखा अड्ड्यापासून ते गावातल्या रेती चोरापर्यंत ही जी टोळी आहे ना जरांगेच्या भोवती फिरणारी आणि हे कार्यक्रम घेणारी, या टोळीला आता इथून पुढच्या कालावधीमध्ये गावातली ग्रामपंचायत सुद्धा ताब्यात घ्यायची. हे राजकारण आहे. ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. या सरकारनं आमचं आरक्षण घालवलेलं आहे. मुळात सरकारच एवढं घाबरलंय की महाराष्ट्रातले आमदार, मंत्री, महसूल मंत्री, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते ही सगळी माणसं मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये एक शब्द बोलायला तयार नाहीत. घाबरलेलं, भेदरलेलं हे सरकार आहे आणि आमच्या मात्र हक्क अधिकाराचं ते संरक्षण करू शकत नाही आणि आम्ही आता त्यांच्याकडून अपेक्षा ठेवलेल्या नाही. हाकेजी, तुम्ही म्हणताय ती गोष्ट आता म्हणजे त्या ठिकाणी मोठे घोडे आहेत असं तुम्ही म्हणताय आणि त्यांना आता हे आरक्षण मिळणार. परंतु पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून ज्या नोंदी सापडल्यात त्यांनाच प्रमाणपत्र दिली जात आहेत. अहो, नोंदी कसल्या सापडलेत? कुणाचं नाव आहे त्याच्या नावासमोर जात लिहिली? हा आकडा आहे. हैदराबाद गॅजेटचा आकडा काय आहे की एवढे फार्मर संख्या आहे रेव्हेन्यूच्या संदर्भातली, महसुलाच्या संदर्भातली. कुणी सांगितलं हो तुम्हाला हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेटमध्ये हे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत, हे बलुते आहेत, हे आलुते आहेत, हे कारू अथवा नारू आहेत किंवा हे वर्कर आहेत असं कोणी सांगितलंय? स्वतःची शेती स्वतः कसणं मग कुठला सामाजिक दुजाभाव? ज्या कुणब्यांच्या बाबतीमध्ये कोकणातल्या सामाजिक दुजाभाव झाला, ज्या कोकणातल्या कुणब्यांच्या महिलांना घोळदार साडी नेसता येत नव्हती, ज्या कुणब्यांना इतरांच्या शेतावर कुणबावा करावा लागायचा, त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी तरतूद केलेली होती. त्या कुणब्याचा शब्द पकडून जर शासनकर्त्या जमातीनं जर ओबीसीच्या आरक्षणात आलेत आता 100% ते आले, तर मग हे बलुते आलुते जातील कुठं? नाही, म्हणजे तुम्हाला म्हणायचं की नोंदीच नाहीयेत अशा. अरे मी काय बोलतो, मराठा समाजाचं ओबीसी मधलं इन्क्ल्युजन संविधानाला मान्य नाही, हे बेकायदा आहे. सुप्रीम कोर्टाला मान्य नाही, बापट आयोगाला मान्य नाही, खत्री आयोगाला मान्य नाही. गायकवाड आयोगाचा रिपोर्ट शासनानं रद्दबातल केलाय. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे समितीच्या शिफारशी रद्द केलेल्या आहेत. मराठा समाजाचं ओबीसी मधलं स्थान कोर्टाला अलाऊ नाही. 750 पानाचं जजमेंट आहे. मग आता द्यायचं कसं? तर मनोज जरांगे सारख्या चौथी नापास, अनपट, येडपाट माणसाला उभं करायचं. आम्ही कुणबीच आहे. मग नोंद, मग 58 लाख नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये आहेत. कुठं नाव लिहिलंय? कुठली वंशावळ? कुठली जेनॉलॉजी? म्हणजे जे प्रमाणपत्र आता जे रद्द होत आहेत त्याकडे कसं पाहताय? नेमका काय बाबी आहेत त्या? म्हणजे कशामुळे ते रद्द होत असतील? जेनॉलॉजीमुळे, वंशावळीमुळे ह्या चॅलेंज झालेल्या रद्द होत आहेत. ह्या लाखो नोंदी चॅलेंजेस कोण करत नाही ना. आता जे झडपी मेंबर झाले, पंचायती मेंबर झाले, त्याच्या अपोजिटमधल्या ओबीसीनी अगदी रागावून म्हणजे
चिडीनं ही त्यांच्या ॲप्लिकेशनला ऑब्जेक्शन घेतलं, ते रद्द झालेले आहेत. आता लाखो लोकांना कोण ऑब्जेक्शन घेईल? शासनच यांच्या मुळाशी आहे, शासनच जी आर काढतंय. शासनाचे तहसीलदार स्टेटसला ठेवतात की कुणबी प्रमाणपत्र काढून मिळण्यासाठी या डॉक्युमेंटची ही यादी. तहसीलदारला, प्रशासनाला अजेंड्यावर येऊन असं काम करता येत नाही. आमच्या भटक्यांच्या ओबीसी मधल्या एखाद्या जात समूहातल्या एखाद्या माणसाने अर्ज दाखल केला, 6-6 महिने त्याला दाखला मिळत नाही, मिळतच नाही दाखला त्याला. त्याची जर जेनेलॉजी वंशावळ त्याला देता नाही आली, त्याच्या गटामधल्या त्याच्या सेम नावाचं जर प्रमाणपत्र एखादा पुरावा नाही देता आला, नाही मिळत त्याला दाखला. आणि शासनाच्या संरक्षणामध्ये तुम्ही जर लाखो सर्टिफिकेट देणार असेल तर त्या संविधानामध्ये ओबीसींना मंडल आयोगाच्या माध्यमातून जो हक्क अधिकार दिलाय संपला ना. हे तगडे घोडे सामाजिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या, सोशली हँडिकॅप्ड असणाऱ्या बलुत्या अलुत्याच्या ओबीसी आरक्षणामध्ये आल्यानंतर हे सामाजिकदृष्ट्या अपंग असलेले बलुते अलुते ओबीसी भटके विमुक्त या तगड्या घोड्यांच्या स्पर्धेमध्ये टिकतील का? नक्कीच आपल्यासोबत ओबीसी समाजाचे नेते या ठिकाणी लक्ष्मण हाके होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ओबीसी प्रमाणपत्र आणि ह्या संपूर्ण जातीच्या पडताळणीवरती त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला. नेमका आता काय त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं तर ओबीसींचं आरक्षण आता संपलेलं आहे. आता ही लढाई जनतेच्या न्यायालयात लढली जाईल. त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या न्यायालयाच्या माध्यमातून काय कौल येतोय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.